एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। चांडोली बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील 4थीची विद्यार्थिनी सुवर्णा बबन आव्हाड हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिष्यवृत्ती परीक्षेत 256 गुण मिळवून पुणे जिल्ह्यात 11वा क्रमांक पटकावला। नंदीबैल समाजातील सुवर्णाने राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत 200 पैकी 186 गुण मिळवत राज्यात 5वा तर अभिरूप परीक्षेत 300 पैकी 266 गुण मिळवत जिल्ह्यात 4था क्रमांक मिळवला। गावकुसाबाहेर ओढ्यालगतच्या छोट्याशा झोपडीत राहणारे सुवर्णाचे आई वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। घरात अनेकदा वीज नसतानाही ऊन वारा आणि पावसाचा सामना करत सुवर्णाने अभ्यासाची जिद्द कायम ठेवली। तिच्या यशामुळे चांदोली बुद्रुक परिसरातून कौतुक होत असून ग्रामस्थांनी तिच्या पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला आहे। चांडोली बुद्रुकच्या जिल्हा परिषद शाळेतील 13 विद्यार्थ्यांनी यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले। मात्र अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सुवर्णाने मिळवलेले यश विशेष प्रेरणादायी ठरले आहे। तिच्या उच्च शिक्षणासाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढे यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे। आमच्या वर्गातील सुवर्णा बबन आव्हाड ही एक शांत व कष्टाळू मुलगी आहे। तिचा स्वभाव अत्यंत शांत आहे। ती एक झोपडीतली मुलगी आणि तिने एवढं मोठं यशाचं शिखर गाठलं म्हणजे आमच्यासाठी एक प्रेरणादायी ठरतं। आणि तिचं नाव काढलं आणि तिच्या घराची परिस्थिती पाहिली तर आमच्या समोर तिचा एक आदर्श उभा राहतो। झोपडीतल्या स्वप्नांनी घेतली एक गरुड झेप। थँक्यू। तसं पाहिलं तर हे नंदीवाले म्हणून हे कुटुंब ओळखलं जातं। मला वाटतं 43-44 वर्षाला समजा गावामध्ये वास्तव्य आहे। तसं पाहिलं तर सर तुम्ही आता बघितलेले झोपडी एरिया हा व तसं पाहिलं तर गरिबीशी झुंजून ही व्यक्ती आज ही मुलगी आज यशाच्या शिखरावर पोहोचलेली आहे। तसं पाहिलं तर यश काय असं अचानक भेटत नाही, त्यासाठी कष्ट मेहनत जिद्द हे सगळी गोष्ट सांगड या मुलीने बसवली, आई वडिलांनी बसवलेली। आणि खरं मानावं लागेल याची वर्ग शिक्षिका असतील गोल्डे मॅडम, जी मेहनत मॅडमने घेतलेली आहे त्या मुलीने जे यश आज इथपर्यंत पोहोचले आहे। खरं तिचं यश विशेष म्हणजे लाईट सुद्धा नाही सर या झोपडीमध्ये। म्हणजे माणसाला आयुष्यात काहीतरी घडवायचं असेल ना, याच्यातून उलट या बाकीचे माझं म्हणणं असं आहे की बाकीच्या विद्यार्थ्यांना समजा आपल्या माल पैशाने आणि सगळं असं नाही, एक आदर्श ज्वलंत उदाहरण आहे सगळं हे। याचा आदर्श सर्व बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण घेतला पाहिजे का आपल्याकडे सर्व गोष्टी असून सुद्धा आपण या शिखरावर पोहोचू शकत नाही। पण ज्याला या गरज नाही, लाईट नाही, वेळ पुस्तक सुद्धा नाही भेटते, त्या मुलं शिकून आज नावलौकिक कमावलेलं आहे। आम्हाला तर असं वाटतं या मुलीनं भविष्यात उज्ज्वल यश गाठावं आणि आपल्या आई वडिलांचं जे स्वप्न अधुरं आहे त्या झोपडपट्टीतून एखाद्या चांगल्या आलेशांमध्ये असा व्यवस्थित तिनं व्हावं अशी माझी इच्छा आहे। आणि तिला पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व सदस्यांच्या वतीनं शुभेच्छा। धन्यवाद। माझं नाव शारदा बबन आव्हाड आहे। आता तुमची मुलगी शिष्यवृत्ती परीक्षेत 11वी आली जिल्ह्यात, तुम्ही कसं आनंद आहे तुम्हाला, काय तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी करताय? सर मला खूप आनंद आहे, कारण आम्हाला वाटत नव्हतं असं आमच्या मुली येतील म्हणून। मला असं वाटत नव्हतं की मी पण शाळा शिकलेली आहे। मला त्याच्यावरून कळालं की आता मला वाटत आहे की माझ्या मुली शिकावा, माझ्यासारखे असे काम असं हे सगळं सहन नाही करावा माझ्या मुली। मला वाटत आहे त्याने खूप खूप शिकावं, तिची इच्छा लई आहे। असं काही तिचा अभ्यास राहिला का ती रात्रीच उठणार, 4 वाजता उठणार, कोणाला न डिस्टर्ब करता ती आपला अभ्यास करून परत झोपणार। कारण आमच्या इथं ना लाईट नसते, कधी कधी आमच्या इथं लाईट गेली का मग तिला जरा टॉर्च लावणार, मग ती तिचा अभ्यास करणार, तेवढी जिद्द आहे तिच्यात। त्याच्यामुळं ती म्हणते की मला शिकायचंय, मला खूप खूप शिकायचंय। असं बाहेरच्या मुलींसारखं मला पण असं वाटतंय की तिच्या मनात इच्छा आहे तिला शिकायचं, पुढं मोठं व्हायचं, असं तिच्या मनात इच्छा आहे। आमच्या समाजात आमची लोक म्हणतात मुली नाही शिकावा, पण मला वाटते माझ्या मुली शिकावा पुढं काही। तिचं लई जिद्द आहे अभ्यासाला, ती फार असं किती लई मेहनत करते अभ्यासासाठी। तिचा तास नाही, काय नाही, काहीच नाही, तरी सुद्धा ती लई मेहनत करते। एवढं आमचं घर भिजत असूनही आमची पोरं असं रात्रीचं जागत्यात। रात्रीचं त्या दिवशी आमचं अख्खं घर भिजलं तरी पण ते असं जागी राहिले पण अभ्यास पूर्ण केला एवढ्या पावसात। एक दिवस ती शाळेला सुट्टी नाही घेत,
तिच्या मॅडमचं रोज नाव घेणार, म्हणणार मॅडम अशी आहेत तशी आहेत. कारण ती इकडे शाळेत आणल्यापासून आमच्या पोर लय जिद्दी झाली, कारण तिला वाटते की मी पण व्हावा मोठं. आमचे शिक्षक चांगले आहेत, ती पूर्णपणे त्यांच्या मॅडमचं ऐकते. पूर्ण तिला आम्हाला पैसे नसतात कधी कधी भरायला, तरी त्यांच्या शाळेतल्या अख्ख्या वर्गाने तिला सहकार्य केले आम्हाला. आमच्या मदतीसाठी आम्हाला पैसे नव्हते तेव्हा वर्गाची फी मॅडम, त्यांच्या मैत्रिणी मित्र ते त्यांच्या आई बापाने भरलेले. त्यासाठी मी या शाळेचे खूप आभारी आहे. आमच्या पोरीला वाटते, आमच्या पोरीला पूर्व असं वाटते की प्रत्येक गोष्ट घरी बारीक बारीक गोष्ट येऊन सांगणार, मम्मी असं झालं तसं झालं. पूर्णपणे ती आम्हाला सहकार्य केले या शाळेने. एक दिवस आमच्या पोरांना डबा नसतं तरी पण तिच्या वर्गातल्या मैत्रिणींनी डबा आणून दिलेले. पावसाच्या वेळेस आमच्या पोरीला 4 दिवस डबा नव्हता तरी दिलेले. आमची परिस्थिती लई वाईट आहे. शिकण्याची जिद्द आहे. हा, मला वाटत आहे की ते खूप शिकावं, मोठी व्हावं असं आमच्या लोकांना वाटत नाही. आमचे लोक म्हणतात पोरींना शिकवू नका, पण मला माझ्या पोरींना शिकवायचंय. समाजामध्ये इतर जे विद्यार्थी आहेत किंवा इतर जी मुलं आहेत त्यांना सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात, पण ह्या मुलीला ही अशा परिस्थितीत सुद्धा ती जिद्दीने अभ्यास करते. तर आम्ही तर संपूर्ण शिक्षक वर्ग असेल किंवा गावातील जे काही मंडळ आहेत ते तर सगळे तिला सहकार्य करणारच आहेत. परंतु समाजाने, कारण हा आमच्यासाठी एक गौरवाचा क्षण आहे बघा की 4थी स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थी मेरिटमध्ये येणं म्हणजे ही खूप अवघड गोष्ट असते आणि तिने ते जिद्दीने करून दाखवले. आणि माझ्या सेवेतील तर मला हा अतिशय म्हणजे माझा आनंदाचा क्षण आहे की आता माझ्या वर्गातील समजा 13 विद्यार्थी आलेत मेरिटमध्ये, पण त्यामध्ये हिचा नंबर आला, ही गोष्ट माझ्यासाठी खूप अभिमानाची आहे. आणि तिच्या पुढच्या शिक्षणासाठी आम्ही निश्चितच सर्वजण अगदी प्रयत्न करतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.